मंडळी, तुम्हाला आपला घोडा माहिती आहे ना? पण हा जर घोडा जादूचा असला ना तर तो चक्क उडतो. मग ऐकायची ही गोष्ट, उडता घोडा. एक होता राजा. त्याला वीरसेन नावाचा एक मुलगा होता. तो मोठा झाल्यावर राजानं त्याला शाळेत घातलं. पण वीरसेनला अभ्यास मुळीच आवडत नसे. त्याचे 4 मित्र होते. एक होता सोनाराचा मुलगा, एक होता लोहाराचा मुलगा, एक तेल्याचा मुलगा आणि एक सुताराचा मुलगा. या 4 मित्रांबरोबर तो काम करी आणि त्यांच्यातच तो खेळत असे. वीरसेन शिकत नाही ही गोष्ट एक दिवशी प्रधानानं राजाला सांगितली. तेव्हा राजाला फार राग आला. त्या चौघांनाही पकडून आणा असा राजानं हुकूम सोडला आणि त्यांना तुरुंगात टाकलं. बाबा, माझ्या मित्रांना तुम्ही तुरुंगात का टाकलं? ते फार वाईट लोक आहेत. नाही नाही, ते फारच चांगले लोक आहेत. त्यांना 8 दिवस मोकळं सोडा, म्हणजे ते कसे चांगले आहेत ते तुम्हाला कळेल. तेव्हा राजानं चौघांना 8 दिवसांची मुदत देऊन सोडून दिलं. 8 दिवसांनी ते 4ही जण ठरल्याप्रमाणे पुन्हा परत आले. सोनाराच्या मुलानं 4 सोन्याचे मासे करून आणले होते. ते पाण्यात सोडल्याबरोबर अगदी खऱ्या खऱ्या माशासारखे पोहू लागले आणि कणकेच्या गोळ्या देखील खाऊ लागले. लोहाराच्या मुलानं 2 राक्षस करून आणले होते. त्यांना मोकळे सोडल्याबरोबर ते लढाईच करायला लागले. शेवटी वीरसेनानंच त्यांची लढाई थांबवली. तेल्याच्या मुलानं एक मांजर करून आणलं होतं. ते दूध पित असे आणि उंदराची शिकार सुद्धा करत असे. सुताराच्या मुलानं एक लाकडी घोडा करून आणला. राजपुत्र वीरसेन त्या घोड्यावर बसला आणि कळ दाबल्याबरोबर तो घोडा आकाशात उंच उडून दिसेनासा झाला. तो प्रकार पाहून राजाला प्रथम गंमत वाटली, पण खूप वेळ झाला तरी राजपुत्र परत येईना. तेव्हा मात्र त्यानं सुताराच्या मुलाला धरलं आणि त्याला राजपुत्राला परत आणायला सांगितलं. महाराज, ते मला कसं शक्य आहे? पण राजपुत्र 8 दिवसात परत येईल, आपण काही काळजी करू नका. राजानं सगळ्यांनाच अडकवून ठेवलं. इकडे राजपुत्र वीरसेन जो उडाला तो खूप खूप लांब लांब दुसऱ्या एका देशात तिथल्या राजवाड्याच्या गच्चीवर उतरला. त्यानं इकडे तिकडे पाहिलं तेव्हा एक मुलगी त्याच्या दृष्टीला पडली. ती होती राजकन्या. ती वीरसेनाला फारच आवडली. राजकन्येनं त्याच्याकडे पाहिलं तेव्हा तिलाही वीरसेन खूप आवडला. मग राजपुत्र जो तिथून उडाला तो एका उंच झाडावर उतरला आणि घोडा झाडावरच ठेवून स्वतः खाली उतरला आणि एका म्हातारीच्या झोपडीत राहिला. त्यानंतर रोज रात्री वीरसेन झाडावर चढून झाडाच्या शेंड्यावर ठेवलेल्या घोड्यावर बसे आणि उडून राजवाड्याच्या गच्चीवर जाई आणि राजकन्येला भेटून परत येई. असं 3 दिवस चाललं होतं. 3ऱ्या दिवशी मात्र एका दासीनं त्याला येताना पाहिलं आणि ही बातमी राजाला सांगितली. राजानं प्रधानाला बोलावून त्या चोराला पकडायला सांगितलं. आता काय करावं? गच्चीवर सगळीकडे चाप लावून ठेवावे, म्हणजे चोर आल्याबरोबर त्याचा पाय अडकेल आणि मग त्याला आपल्याला धरता येईल. राजानं त्याप्रमाणे सगळी व्यवस्था नीट केली. रोजच्या प्रमाणे राजपुत्र वीरसेन घोड्यावर बसून गच्चीवर उतरला. त्याचा पाय काही चापात सापडला नाही, पण त्याच्या कपड्याचं एक टोक मात्र चापात अडकलं. वीरसेनानं ते पटकन सोडवून घेतलं आणि घोड्यावर बसून पळून गेला. घरी येऊन पाहतो तो कपडा फाटलेला दिसला. लगेच त्याने तो एका शिंप्याकडे शिवायला दिला. दुसऱ्या दिवशी राजानं दवंडी पिटली आणि सगळ्या लोकांना दरबारला बोलावलं. तो शिंपी सुद्धा वीरसेनचा ऐटबाज पोशाख घालून दरबारला गेला. प्रधान हुशार होता. त्यानं लगेचच चापात अडकून फाटलेला पोशाख ओळखला आणि शिंप्याला चोर चोर म्हणून पकडलं. शिंपी रडू लागला, गयावया करू लागला. महाराज, हा पोशाख मुळी माझा नव्हेच, तो माझ्याकडे शिवायला आलाय. तो ज्याचा आहे तो मनुष्य पाहिजे तर मी तुम्हाला दाखवतो. तो शिंपी प्रधानाला वीरसेन राहत होता तिथे घेऊन गेला.
तेव्हा प्रधानानं वीरसेनला पकडलं आणि त्याला फाशीची शिक्षा दिली. ही बातमी ऐकून राजकन्या रडू लागली. तेव्हा वीरसेननं तिला निरोप पाठवला, रडू नकोस, आणखी थोड्याच वेळात मी येतो आणि तुला घेऊन जातो. तू मात्र अगदी तयार राहा. वीरसेनला फाशी देण्याची तयारी झाली. नंतर राजा आला आणि त्याने हुकूम दिला, द्या फाशी. मांग फासाची दोरी वीरसेनाच्या गळ्याभोवती घालू लागला. तेव्हा वीरसेन म्हणाला, महाराज, मी तर आता मरणारच. मरणापूर्वी देवाची प्रार्थना करायची माझी इच्छा आहे. मी या झाडावर चढतो आणि प्रार्थना करून खाली उतरल्याबरोबर तुम्ही मला फाशी द्या. ठीक आहे. त्यानं वीरसेनला प्रार्थना करायची परवानगी दिली आणि पळून जाऊ नये म्हणून झाडाखाली आपले शिपाई सुद्धा ठेवले. वीरसेन झाडावर चढून अगदी शेंड्यावर गेला. तिथे त्याचा लाकडी घोडा तयार होताच. तो घोड्यावर बसला आणि कळ दाबल्याबरोबर घोडा जो तिथून उडाला तो एकदम राजवाड्याच्या गच्चीवर उतरला. राजकन्या त्याची वाटच पाहत होती. राजकन्येला घोड्यावर आपल्या पाठीमागे बसवून वीरसेन तेथून उडाला. तो थेट आपल्या राज्यात परत आला. राजकन्येच्या वडिलांनी पुष्कळ धडपड केली, पण वीरसेन काही त्यांना सापडला नाही. त्याच्याबरोबर राजकन्याही नाहीशी झालेली पाहून राजकन्येचे वडील खूपच दुःख करायला लागले. इकडे वीरसेनच्या वडिलांना मात्र आपला मुलगा सुखरूप परत आलेला पाहून खूपच आनंद झाला. त्यानं वीरसेनाच्या 4ही मित्रांना सोडून दिलं, त्यांना सरदार केलं आणि वीरसेनाचं राजकन्येशी लग्न लावून दिलं. मग राजा, वीरसेन, राजकन्या आणि वीरसेनाचे 4ही मित्र सुखात राहू लागले. For more entertainment, log on and subscribe to www.youtube.com/VenusKidsWorld.